प्रार्थना करूया प्रियानो. खरोखर प्रभू, तू आमच्यामध्ये पुन्हा एकदा लवकर येणार आहेस. तू आम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. आम्ही धन्यवाद देतो की खरोखर प्रभू परमेश्वरा, या भूतलावरती जेवढे तुझे विश्वासणारे आहेत त्यांना आधी प्रभू परमेश्वर घेण्यासाठी तू येत आहेस. आमच्यासाठी जागा तयार करायला गेलेला आहेस. आणि खरोखर एकदा जागा तयार झाली म्हणजे विश्वासणाऱ्यांना, म्हणजे आमच्या आधी मृत झालेले आहेत आणि जे आम्ही जिवंत आहोत किंवा जे येणार आहेत, त्या सर्वांना प्रभू त्या विश्वासणाऱ्यांना तू घेऊन जाण्यासाठी येतो आहेस. हे अभिवचन, ही आशा प्रभू धन्य आशा आहे. यासाठी खरोखर आम्ही तुझे आभार मानतो. आज प्रत्येकजण प्रभू परमेश्वर या भक्तीमध्ये ऑनलाईनद्वारे प्रभू परमेश्वर सामील झालेले प्रभू परमेश्वर हे देखील याच विश्वासाने तुझ्या चरणाजवळ स्वतःला घेऊन आलेले आहेत. प्रभू, त्यांचे कुटुंब देखील तुझ्या समोर आहे. निश्चित विश्वास आहे, ही धन्य आशा तू सर्वांना दिलेली असताना, त्याप्रमाणे प्रभू आमची या भूतलावरती जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत आमची आध्यात्मिक तयारी प्रभू आम्ही करून घ्यावी, यासाठी तू सहाय्य कर. कोणालाही मागे राहू देऊ नकोस प्रभू. त्या भयंकर अशा वातावरणामधून प्रभू मागे राहिल्यानंतर आम्हाला जावं लागेल, ही परिस्थिती भयंकर असेल तरी प्रभू आम्हाला तू धैर्य दे, शक्ती दे की विश्वासणाऱ्यांनी प्रभू तुझ्या चरणाजवळ स्वतःला लीन आणि नम्र अंतःकरणाने दरवेळेला तुझ्या वचनातून वाचून समजून घेऊन प्रार्थना करून त्याप्रमाणे प्रभू दैनंदिन जीवन जगावं, यासाठी तू धैर्य मदत कर. विशेष प्रभू, वचनातून पाहत असताना आमचं देखील तू सहाय्य हो, मार्गदर्शक हो आणि तुझं गौरव करून घे. बोलत असताना माझ्या मुखाला, ऐकत असताना तुझ्या प्रिय मंडळीतील प्रभू लोकांच्या अंतःकरणात आणि कानाला देखील बापा तू स्पर्श कर. मनुष्याचं शहाणपण नाही, तर तुझं गौरव आत्म्याच्या द्वारे तू करून घे. येशूच्या नावात मागतो म्हणून तो एक प्रार्थना. बंद करायचं. यावेळेला प्रियानो, आपण देवबापाच्या वचनाकडे आपण जात आहोत. वेगवेगळ्या रीतीने आपण वचन प्रियानो प्रभू परमेश्वराच्या दुसऱ्या आगमनाविषयी प्रियानो आपण ऐकत आहोत, वाचत आहोत. आणि माझा विश्वास आहे की तुम्ही या सर्व गोष्टी निश्चितच काळजीपूर्वक प्रियानो ऐकून आपल्या अंतःकरणाची तयारी देखील प्रियानो तुम्ही करून घेत आहात. जो शास्त्रभाग प्रियानो आपण निवडलेला आहे आणि त्यावरतीच जास्त मी मनन करेल असं नाही, परंतु मागील दिवसांमध्ये ज्या 8 वेगवेगळ्या प्रियानो पायऱ्या होत्या त्यापैकी आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय लोकांचं रूपांतर होईल, त्याला इंग्लिशमध्ये रॅप्चर म्हटलेलं आहे. पण ती कोण लोक असतील? मंडळीतले लोक आहेत, विश्वासणारे लोक आहेत. ती कुठली एक संस्था नाही, परंतु विश्वासणाऱ्यांची ती संस्था समूह आहे आणि तो जगामध्ये कुठेही असू द्या त्यांना तो घेऊन जाणार आहे. तर आपण रूपांतराविषयी पाहिलं, आपण प्रियानो मंडळीविषयी देखील प्रियानो त्यामध्ये पाहिलेलं आहे की ती कोणती मंडळी राहणार आहे. आणि निश्चितच त्या मंडळीचं रूपांतर आपोआप होणार आहे, परंतु त्यासाठी जसं मी एक उदाहरण मागच्या वेळेला म्हटलं होतं प्रियानो की लोहचुंबक, त्याला लोखंड प्रियानो आकर्षित होतात. किती अंतरावर ते ठेवलं, एका ठराविक अंतरावर ते आल्यानंतर लोहचुंबकाच्या संपर्कात आलाच ते लगेच प्रियानो ओढले जातात. अगदी त्याच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताचं ढगामध्ये आगमन होणार आहे. स्वर्गातून तो खाली येईल आणि भूतलावरती फक्त विश्वासणारे हे मात्र प्रियानो घेतले जातील. आधी मृत लोक आहेत त्यांना घेतलं जाणार आहे आणि मग ते गेल्यानंतर लागोपाठ लगेचच डोळ्याची पापणी बंद होऊन उघडते न उघडते तोच जे जिवंत आहेत ते सुद्धा प्रियानो घेतले जाणार आहेत, असं पवित्र शास्त्रामधून प्रियानो आपण पाहिलं आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रियानो ढगामधलं आगमन आहे. त्याला दुसरं आगमन म्हटलेलं नाही आहे, परंतु मंडळीचं रूपांतर म्हटलेलं आहे. रॅप्चर शब्द आहे त्याला. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन हे नंतर परत एकदा होणार आहे आणि त्यावेळेला तो घेतलेल्या मंडळीला, म्हणजे त्याच्या विश्वासणाऱ्यांचं आणि देवदूतांचं सैन्य
घेऊन तो प्रियानो या भूतलावरती आता पाय टेकणार आहे. मग त्याचं जे आगमन आहे त्याच्या सर्व देवदूतांसह आणि विश्वासणाऱ्या मंडळीच्या लोकांसह तो परत एकदा भूतलावरती येणार आहे. तर ह्या दोन गोष्टींच्या मधल्या काळाबद्दल प्रियानो आज आपण ऐकणार आहोत. म्हणजे रूपांतर झाल्यावर विश्वासणारे प्रियानो मेलेले आणि जिवंत घेतले जातील, पण मधल्या काळामध्ये एक भयंकर दुःखद घटना या ठिकाणी भूतलावर घडणार आहेत आणि मग त्या दुःखद घटना संपतील 7 वर्षाच्या काळानंतर. मग प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन ज्याला म्हणतो देवदूतांसह सैन्यासह, या दोन आगमनांच्या मध्ये महासंकटाचा काळ यावरती प्रियानो आपण आज मनन करणार आहोत. महासंकटाचा तो काळ राहणार आहे आणि म्हणून हा महासंकटाचा काळ इतका भयंकर राहणार आहे की त्यामधून परमेश्वर त्याच्या विश्वासणाऱ्यांना जाऊ देणार नाही. हा आपला विश्वास मागच्या वेळेला आपण पाहिलं की त्याच्या विश्वासणाऱ्यांना तो आधी घेतला जाईल आणि मग महासंकटाचा काळ प्रियानो सुरू होणार आहे. 7 वर्षाचा महासंकटाचा काळ आहे. त्यातले प्रियानो अर्धा काळ 3 ते 3.5 वर्षापर्यंत असं अभ्यासक म्हणत आहेत की सर्व काही व्यवस्थित त्या ठिकाणी घडेल, म्हणजे शांतीपूर्वक राहणार आहे. कारण त्या काळामध्ये ख्रिस्त विरोधी किंवा अँटिक्राइस्ट, ख्रिस्त विरोधक हा प्रियानो बसवला जाण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्या 3.5 वर्षाच्या काळामध्ये सर्व काही शांततेमध्ये भूतलावरती राहणार आहे असं म्हटलं जातं. आणि मग 3.5 वर्ष झाल्यानंतर त्या काळामध्ये, त्या 3.5 वर्षाच्या काळामध्ये, सुरुवातीच्या काळात जो ख्रिस्त विरोधक आहे तो त्याच्या सर्व लोकांच्या साहाय्याने तो देशाच्या सगळ्या जगाचा एक मोठा अधिपती म्हणून प्रियानो बसवला जाणार आहे. आणि तो लोकांच्या सहाय्याने नाही, परंतु सैतानाच्या सहाय्याने देखील प्रियानो तो बसवला जाणार आहे आणि सर्व जगावरती त्याचं नियंत्रण सुरू होणार आहे. परंतु तो ज्या वेळेला बसेल त्यानंतर पुढचे 3.5 वर्ष जे आहेत तो भयंकर असा काळ राहणार आहे. कारण तो इस्रायलावरती आक्रमण करण्यासाठी त्याच्या सैन्यासह तो त्या ठिकाणी जाणार. परंतु इस्रायलावरती आक्रमण करण्याआधी प्रियानो ते 7 वर्ष पूर्ण होतील आणि आक्रमण करण्याआधीच प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या सैन्यासह येईल आणि प्रियानो त्याला आक्रमण करू देणार नाही, परंतु त्याचा मात्र पूर्ण पराजय होईल आणि सैतानाला ताब्यामध्ये घेतलं जाणार आहे, त्याला कैद करून ठेवण्यात येणार आहे. या संदर्भामध्ये इंग्लिशमध्ये प्रियानो त्याला शब्द वापरलेला आहे ट्रिब्युलेशन, म्हणजे महाभयंकर काळ, संकटाचा महाकाळ राहणार आहे. तर आज बरेचसे लोक जे आहेत ते भविष्यासाठी वेगवेगळ्या व्हिडिओज यूट्यूबवर कदाचित पाहत असतील, पुस्तकं वाचत असतील, खगोलशास्त्रीय अभ्यास काही करत असतील की हे कसं होणार आहे, काय होणार आहे. कारण पृथ्वीच्या अवतीभोवती देखील प्रियानो भयंकर अशा गोष्टी घडत आहेत सध्याच्या काळामध्ये देखील. आणि मध्ये मी काही आपल्या ग्रुप्सवर देखील हे पाठवलं होतं की शास्त्रज्ञ देखील सांगत आहेत की ज्या प्रकारे आकाशातून वेगवेगळे प्रियानो, ज्याला उल्कापातासारखी प्रियानो गोष्टी होत आहेत, तर शास्त्रज्ञसुद्धा सांगत आहेत की हे अद्भुत गोष्टी आहेत, आत्तापर्यंत घडल्या नाहीत. परंतु त्यांचंसुद्धा लक्ष आता पवित्र शास्त्राकडे लागलं आहे आणि ते म्हणतात की प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन ज्या वेळेला होईल त्यावेळेला ह्या घटना घडतील असं जे बायबलमध्ये वर्णन करून ठेवलेलं आहे ती परिस्थिती सध्या तशीच सर्वत्र आता दिसायला लागलेली आहे. किंबहुना यापेक्षा जास्त अजून काही गोष्टी घडण्याची शक्यता आहे या पृथ्वी तलावरती. आणि त्यांचं मत आहे की हा खरंच शेवटचा काळ जवळ आलेला आहे. तर बरेचसे लोक प्रियानो जे आहेत अशा गोष्टींकडे वळत आहेत, पाहत आहेत काय होणार आहे पुढे, भविष्यामध्ये काय आहे. परंतु हे कोणालाच माहीत नाही नक्की खरंच काय होणार आहे, कसं होणार आहे.
कारण आत्तासुद्धा ज्या प्रियांनो एका छोट्याशा व्हायरसने धुमाकूळ घातलेला आहे की जो आपल्या डोळ्यांनासुद्धा दिसत नाही, परंतु करोडोच्या करोडे लोक या भूतलावरून प्रियांनो या व्हायरसमुळे निघून गेलेले आहेत आणि तो व्हायरस दर दिवशी प्रियांनो वेगवेगळं रूप धारण करत आहे आणि त्याचं किती रूपांतर होणार आहे, त्याचंसुद्धा रूपांतर होत आहे ते आपल्याला माहीत नाही आणि शास्त्रज्ञ पण म्हणत नाहीत, सांगता येत नाही. ते म्हणतात ह्याचे किती व्हेरियंट्स निघतील आणि अजून किती तो भयंकर स्वरूप धारण करेल. अजून त्यांच्यासमोर देखील ह्या गोष्टी प्रश्नचिन्ह त्यांच्यासमोर आहे, भविष्यात काय होणार आहे. तिसऱ्या लाटेबद्दल जसं प्रियांनो बोलत जात आहे, परंतु माहीत नाही काय होणार आहे. कोणीच जगातल्या गोष्टींबद्दल काय होईल हे माहीत नाही प्रियांनो. इवन सैतानाला सुद्धा माहीत नाही आहे की ह्या जगामध्ये परमेश्वर कोणत्या गोष्टी करणार आहे. सर्व काही मात्र गोष्टी देवबापाच्या हातामध्ये आहेत आणि परमेश्वराने त्याच्या पवित्र शास्त्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अगदी जुन्या करारापासून, स्तोत्रसहितापासून प्रियांनो, संदेष्टांची पुस्तकं जर बघितली, शुभवर्तमान जर बघितलं, पौलाची पत्र जर बघितली, प्रकटीकरणाचं पुस्तक बघितलं, या सगळ्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भविष्यामध्ये काय होणार आहे हे फक्त तुम्हाला आणि मला देवबापाने सांगून ठेवलेलं आहे. त्याचा व्यवस्थित अभ्यास जर आपण करत राहिलो तर प्रियांनो आपल्याला परमेश्वर दाखवून देणार आहे की येत्या दिवसांमध्ये या गोष्टी किती भयंकर अशा होणार आहेत. शिष्यांना देखील प्रियांनो उत्सुकता होती की प्रभू येशू ख्रिस्त आता पुनरुत्थित झालेला आहे. इतके दिवस त्यांच्या विचारांना प्रियांनो वेगळीच कल्पना होती त्यांच्या डोक्यामध्ये, पण ज्यावेळेला तो वधस्तंभावर मेला आणि त्याच्या सांगण्याप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी ज्यावेळेला परत एकदा उठला आणि त्याने दर्शन दिलं, त्यावेळेला त्यांना समजलं की प्रभू येशू ख्रिस्त काय शिकवत होता आपल्याला मागील 3-3.5 वर्षामध्ये, आणि आता खरंच तो प्रत्यक्ष रूपामध्ये आपल्याला मृत्यूवर देखील विजय झालेला आहे हे आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे आणि आपण त्याला स्पर्श केलेला आहे. 40 दिवसापर्यंत ज्यावेळेला प्रियांनो वेगवेगळ्या रीतीने त्याने दर्शन दिलं, त्यांना प्रोत्साहन दिलं, 40 दिवसापर्यंत त्यांना सांगत राहिला की अजूनही पुढं काय होणार आहे. त्यांना असं वाटायला लागलं की खरंच प्रभू येशू ख्रिस्त आता लवकरच इस्रायल देशावरती रोमन लोकांचं जे राज्य आहे ते उलथून टाकणार आहे आणि स्वतःचं राज्य आता तो लवकरच प्रस्थापित करेल. असं सुद्धा त्यांना वाटलं होतं की आता देवबापाचं राज्य येणार आहे. शिष्यांना देखील वाटलं होतं की अच्छे दिन आएंगे की आता प्रभू येशू ख्रिस्त येणार आणि आम्ही जे 12 शिष्य आहोत आम्हाला सगळ्यांना मंत्रिपद मिळणार आणि आम्ही आता ह्या भूतलावरती राज्य करू. आणि म्हणून त्यांनी त्याला प्रश्न विचारला की हे कधी होणार आहे सगळं. तर प्रेषितांची कृत्य याचा पहिला अध्याय जर आपण बघितला तर त्यामध्ये प्रियांनो 6वं वचन जर आपण काढलं, प्रेषितांची कृत्य याचा पहिला अध्याय 6वं आणि 7वं वचन मी आपल्यासाठी वाचत आहे. तिथं म्हटलेलं आहे, मग ते एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले, प्रभूजी याच काळात आपण इस्रायलाचं राज्य पुन्हा स्थापित करणार काय. 7वं वचन, तो त्यांना म्हणाला, जे काळ व समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवलेले आहेत ते जाणणे तुम्हाकडे नाही. कुणालाच माहीत नाही आहे प्रियांनो या भूतलावर काय होणार आहे, आज काय होणार आहे, या क्षणाला अजून काय घटना घडणार आहेत, किती भयंकर अशा गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागणार आहे, काहीच सांगता येत नाही. 2 दिवसापूर्वी जो मोठा पाऊस पडला प्रियांनो, काही लोक सांगतात व्हॉट्सॲपवर की इतक्या विजा चमकल्या, इतक्या गारा पडल्या किंवा पाऊस पडला की आम्ही आत्तापर्यंत असा भयंकर बघितलाच नव्हता. भयंकर अशा आवाजाने प्रियांनो वातावरण तयार झालं. ते सुद्धा आता पार ऑक्टोबर महिन्यामध्ये प्रियांनो वातावरण बदलत चाललेलं आहे. भूकंपसुद्धा होतील, शहरांमध्ये होतील, भयंकर प्रियांनो उत्पात माजला जाईल. पण हे कधी कसं होईल, कधी कधी होईल याचं वेळापत्रक कुणालाच माहीत नाही. हे होणार आहे, देवबापाने सांगितलेलं आहे. आणि मनुष्य त्याबद्दल जर उत्सुक असेल आणि काहीतरी शोधत असेल प्रियांनो तर ते शोधणं बंद करा. तो म्हणत आहे ते शोधणं बंद करा. कारण येशू ख्रिस्ताने पुढे काय सांगितलं 8व्या वचनामध्ये, परंतु
त्यांना उत्सुकता होती येशू ख्रिस्ताचं राज्य येणार आहे. तुम्हाला आणि मला सुद्धा उत्सुकता आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन लवकरच होणार आहे. आणि आपल्याला जशी उत्सुकता असते की त्या घटना बघू, आपण पटपट पाहूया. आणि म्हणून काही लोक फार लवकर प्रगटीकरणाच्या पुस्तकाकडे धाव घेतात, वाचायला सुरुवात करतात. आणि काय होणार आहे उत्सुकता असते, चांगली उत्सुकता. परंतु त्या लोकांना की ज्यांना प्रभू येशू ख्रिस्त शिष्य म्हणत आहे, त्यावेळेच्या आणि आजच्या काळातली तुम्ही आणि मी, आपल्या सगळ्यांना 8वं वचन महत्त्वाचं आहे. तो म्हणत आहे, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेम, सर्व यहुद्यात, शमरोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. तुम्ही माझे साक्षी व्हाल. आधी तुम्ही त्याचे साक्षी व्हा. त्या गोष्टींकडे प्रियानो उत्सुकता असावी. प्रभू कधी येणार आहे, लक्ष लावावं. पण तो येणार आहे तर त्याच्यासाठी लक्ष स्वर्गाकडे लावलं पाहिजे, प्रियानो, ढगाकडे लावलं पाहिजे, कारण तो ढगातून येणार आहे. आज माणसं वेगवेगळे व्हिडिओ क्लिप्स, भविष्यवाणी, भविष्यवक्ते, खोटे संदेष्टे याच्याबद्दल प्रियानो यूट्यूबवरती वेगवेगळे शोधत आहेत. नॉस्ट्रडॉमसची पुस्तकं वाचत आहेत. अरे त्यांनी ही भविष्यवाणी सांगितली होती, ती भविष्यवाणी सांगितली होती. पण लक्षात घ्या प्रियानो, त्या सगळ्या भविष्यवाण्या खोट्या झालेल्या आहेत. काही झाल्या असतील खऱ्या, आणि काही प्रियानो अजूनही त्यांच्या दृष्टिकोनातून असं वाटतं त्यांना की होणार आहेत. परंतु काही गोष्टी त्यांनी ज्या लिहिलेल्या आहेत त्या होणार नाहीत. परंतु पवित्र शास्त्र जर आपण वाचलं प्रियानो, ते जर शोधत राहिलो, त्यामध्ये जर जास्त वेळ घातला, त्या यूट्यूब आणि दुसऱ्या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा, तर पवित्र शास्त्रामध्ये ज्या लिहिलेल्या गोष्टी आहेत त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्हाला मला समजायला सुरुवात होईल प्रियानो. आणि म्हणून लक्षात घ्या प्रियानो की ह्या गोष्टींबद्दल जर पवित्र शास्त्र सांगत आहे तर त्यामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे त्याकडे विशेष लक्ष द्यायचं आहे. आणि म्हणून जेव्हा आपण प्रियानो 1 थेसलोनिके काढतो, त्याचा 4था अध्याय आणि 16 आणि 17 वचनामध्ये, जसं त्या ठिकाणी आपण दरवेळेला वाचत आलो, आजसुद्धा मी वाचत आहे 1 थेसलोनिके याचा 4था अध्याय 16 आणि 17. तिथं म्हटलंय, कारण आज्ञाध्वनी, आद्य देवदूतांची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. कुठली जर घटना आधी आता घडणार आहे, लवकरच काही घडणार आहे, तर हे मात्र लवकरच होणार आहे प्रिया. आणि मग तो म्हणत आहे, नंतर जिवंत आपण त्याच्याबरोबर सामोरे प्रभूला होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तेथे सर्वदा सर्व काळ प्रभूजवळ आपण राहू. ही सुंदर भविष्यवाणी परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे. आपल्या आधी जे मरण पावलेले आहेत, मग प्रियानो अगदी जुन्या करारामधले लोक असतील, विश्वासणारे, ते सुद्धा उठणार आहेत. अब्राहम काळापासून मल्कीसदेक, मोशे, दावीद या काळामध्ये जे विश्वासणारे होते, नवीन करारामध्ये प्रियानो जे लोक आपण ऐकत आहोत, 12 शिष्य, बाकीचे लोक 140 प्रियानो पवित्र आत्म्याने त्या ठिकाणी भरले होते, ते लोक, प्रारंभी मंडळीतले लोक, आणि 2000 वर्षापूर्वीपासून जे आत्तापर्यंत ज्यांच्या कबरा प्रियानो कबर म्हणून त्यांना ठेवलेलं आहे किंवा नाही ठेवलेलं काही ठिकाणी, की जे प्रियानो हिंस्र प्राण्यांनी खाऊन टाकलेलं आहे, समुद्रामध्ये मरण पावले, ते विश्वासणारे आहेत. पण ते सगळे आत्मे प्रियानो उठवले जाणार आहेत, त्याबद्दल तिथं म्हटलेलं आहे. आणि आज देखील आपले जे प्रियजन आहेत, ज्यांना आपण प्रियानो विश्वासाने पुरलेलं आहे, ते विश्वासामध्ये आहेत, ते आधी उठले जाणार आहेत. रॅप्चर, रूपांतरित होतील, त्याच्याबद्दल प्रियानो तिथं सांगितलं. आणि मग महाभयंकर संकटाचा काळ. परंतु लक्षात घ्या, तो अंत होईल त्यावेळेला प्रभूचं येणं मात्र होणार आहे. तर 2 विभागामध्ये प्रियानो ह्या गोष्टी होणार आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताचं 2 वेळा प्रियानो आगमन दिसणार आहे. मंडळीला घेण्यासाठी तो ढगामध्ये येणार आहे आणि नंतर तो सैन्यासह येणार आहे. परंतु सैन्यासह येण्याआधी आणि रूपांतर होण्याआधी हा जो मधला काळ आहे, त्या मधल्या काळामध्ये 7 वर्षाचा महाभयंकर संकटाचा काळ म्हणून पवित्र शास्त्र सांगतं. यामध्ये प्रियानो आज मी काही 3 गोष्टी तुम्हाला सांगणार आहे.
त्यातली पहिली गोष्ट म्हणजे काय, तर ख्रिस्त विरोधी जो आहे, ज्याला अँटिक्राइस्ट शब्द वापरलेला आहे, त्याचं आगमन होणार आहे प्रियानो. कधी? या महासंकटाच्या काळामध्ये. ती 7 वर्षाची असणार आहे. म्हणजे प्रभू त्याच्या मंडळीचं रूपांतर करेल, तो त्यांना घेऊन जाईल, मेलेले आणि जिवंत घेऊन जाईल. गेल्यानंतर हा जो काळ सुरू होणार आहे, त्यातल्या सुरुवातीच्या 3.5 वर्षाच्या काळामध्ये काही गट, सैतानी लोकांचे गट जे भूतलावर राहिलेले आहेत, ते सगळे सैतानीच आहेत, वाईट दुष्ट लोक आहेत. कारण चांगले लोक विश्वासणारे घेतले गेलेले आहेत. हे सैतानी गट जे आहेत आणि राष्ट्रसुद्धा आहेत, सैतानी राष्ट्र, हे प्रियानो एकत्र होतील आणि त्यांचा मुख्य व्यक्ती ते निवडणार आहे की जो अख्ख्या भूतलावरती राज्य करणार आहे. त्याला म्हटलेलं आहे ख्रिस्त विरोधक, ख्रिस्ती विरोधक. त्याला अँटिक्राइस्ट म्हटलेलं आहे. आणि त्याच्या हालचाली प्रियानो थोड्याशा सुरू झालेल्या आहेत असं कुठंतरी वाटत आहे. कारण वाईट लोकांचा समूह मात्र आता वाढत चाललेला आहे. विशेष करून आपण सध्या बघत आहोत अफगाणिस्तानामध्ये जे तालिबान लोकांचं आता राज्य आलेलं आहे. खरं तर त्यांना अजूनही जगामध्ये आतंकवादी म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे आणि त्यांनी कितीतरी विध्वंस केलेला आहे पाश्चात्य राष्ट्रांमध्ये, अमेरिकेमध्ये आणि आपल्याकडे सुद्धा प्रियानो भारत देशामध्ये त्यांचे काही गट त्यांनी पेरलेले आहेत. आता हे आतंकवादी लोकांनी अख्खा देश ताब्यात केलेला आहे. पूर्वी आतंकवादी लोकांचा एकच देश म्हणून प्रियानो गणला जात होता आणि तो म्हणजे पॅलेस्टाईन, ज्याला पलिष्टी म्हटलेलं आहे, की त्यांनी सुद्धा इस्रायलची भूमी आपल्या ताब्यामध्ये घेतली आणि ते म्हणतात हे आमचं राज्य आहे किंवा हा संपूर्ण देश आमचा आहे. आता हा एक दुसरं देश उदयास आलेला आहे की जिथं त्या ठिकाणी म्हटलं जात आहे की बाबा हे वाईट लोक यांनी आपला देश घेतला आहे. आता याच्या समर्थनामध्ये वर्तमानपत्रामध्ये जर बघितलं तर चायनासुद्धा आलेला आहे आणि रशियासुद्धा आलेला आहे प्रियानो, की जे प्रियानो खूप घातक गोष्ट आहे. 2 बलाढ्य राष्ट्र, अमेरिका आणि रशिया असं म्हणत होतो, पण रशिया कालांतराने ढासळला गेला, पण आज देखील तो प्रभावी आहे. पण त्याच्या जोडीला चायनासुद्धा आलेला आहे आणि ह्या आतंकवादी लोकांना प्रियानो त्यांनी समर्थन दिलेलं आहे आणि त्यांचं एक मोठं राष्ट्र करण्यासाठी आता त्यांना ते प्रोत्साहन देत आहे. जेव्हा की हे सर्व काही दिसत आहे की भयंकर अशा गोष्टी जगामध्ये घडणार आहेत. याच तालिबानचा दुसरा गट, ज्याला आपण इसिस म्हणून म्हणत असतो प्रियानो, ऐकलेला आहे की इसिस गटाने सुद्धा किती भयानक रीतीने त्यांच्याच देशातील लोकांना, विश्वासणाऱ्यांना, पण जे विश्वासणारे होते त्यांच्या लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांचा कत्तल केलेली व्हिडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या मागच्या काही काळांमध्ये. तर हा ख्रिस्त विरोधी हा बसवला जाणार आहे आणि असं म्हटलं जातं आहे की यामध्ये चायनाचा सगळ्यात मोठा भाग असणार आहे. कारण टेक्नॉलॉजी जी आहे ती जास्त करून आता चायनीज लोक बनवत आहेत आणि चायनाचे लोक जे आहेत ते प्रियानो ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून सर्व जगाला आपल्या नियंत्रणामध्ये आणणार आहेत आणि रशिया जो आहे त्याला विशेष करून सहभाग देणार आहे. हा ख्रिस्तविरोधी गट सुरू झालेला आहे असं पण म्हणायला हरकत नाही. परंतु त्याच्याबद्दल पवित्र शास्त्रामध्ये जर आपण बघितलं, आपण 2 थेसलोनी जर पाहिलं तर त्याचा 2रा अध्याय आणि पौलाने शब्द कोणता वापरला आहे त्याला, 2रा अध्याय आणि 3ऱ्या वचनाच्या शेवटच्या भागामध्ये अनीतिमान पुरुष म्हटलेला आहे. कोणत्याही प्रकारे, 2 थेसलोनी 2रा अध्याय आणि 3रं वचन, कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका, कारण त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होऊन तो अनीतिमान पुरुष प्रगट होईल. शब्द वापरलेला आहे अनीतिमान, की ज्याला आपण म्हणत आहोत इंग्लिशमध्ये ख्रिस्त अँटिक्राइस्ट किंवा ख्रिस्त विरोधिक म्हटलेलं आहे. पौल दुसरा शब्द 10व्या वचनामध्ये सुद्धा त्याच्याबद्दल वापरत आहे. तर त्याचा शेवटचा जो भाग आहे त्यामध्ये मी वाचत आहे, म्हणत आहे, त्यामुळे त्याच्यासाठी सैतानाच्या कृतीप्रमाणे सर्व प्रकारची खोटी महकृत्य, चिन्ह, अद्भुते आणि सर्व प्रकारची अनीतिजनक कपट यांनी युक्त असे त्या अनीतिमानाचे येणे होईल.
अनितिमानाचं येणं होणार आहे. म्हणजे ख्रिस्त विरोधक हा प्रियांनो त्या ठिकाणी उभा राहणार. आता हा ख्रिस्त विरोधक जरी एका परिस्थितीमध्ये बसवला जाणार आहे, परंतु त्याच्या हालचाली आत्ता मात्र दिसून येत आहे की ख्रिस्ती लोकांचा छळ होतो, मंडळांचं प्रियांनो त्याकडे छळ होतोय. आज भक्तीचं ठिकाण, चर्च बिल्डिंग्स जाळल्या जात आहेत, तोडफोड केली जात आहे. हे छोटं छोटं स्वरूप आहे प्रियांनो. लवंगी फटाकडे म्हणतो ना आपण, फटक 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 टिकल्या अशा वाजतात, त्यालाच आपण घाबरत आहोत आता. परंतु येत्या दिवसांमध्ये प्रियांनो त्या टिकल्यांच्या समोर किंवा ह्या लवंगी फटाक्यासमोर एक मोठा प्रियांनो धमाका होणार आहे. तो फार भयानक राहणार आहे आणि तो म्हणजे प्रियांनो ख्रिस्त विरोधकाचा काळ. आणि म्हणून त्या 7 वर्षाच्या काळाच्या सुरुवातीलाच ते लोक कसंही करून त्या व्यक्तीला त्या ठिकाणी बसवणार आहे. योहानाचं पहिलं पत्र जर आपण काढलं तर त्याने सुद्धा एक शब्द तिथं वापरला आहे त्याला. योहानाचं पहिले पत्र आणि त्याचा 2रा अध्याय आणि 18 वचन काय म्हणतं बघा. योहानाचे पहिले पत्र, त्याचा 2रा अध्याय आणि 18 वचन. मुलांनो, ही शेवटली घटका आहे आणि ख्रिस्त विरोधक येणार असे तुम्ही ऐकले, त्याप्रमाणे आत्ताच पुष्कळ ख्रिस्त विरोधक उठले आहेत. यावरून आपल्याला दिसून येते की ही शेवटची घटका आहे. कधी? 2000 वर्षापूर्वी हे पत्र लिहिलेलं आहे योहानाने, 2021 वर्षापूर्वी असं म्हणू आपण प्रिय. आणि तेव्हापासून ख्रिस्त विरोधक येणार आहे असं ऐकलं आपण येशू ख्रिस्ताकडून, बाकीच्या त्याच्या शिष्यांकडून. आणि तो म्हणत आहे त्यावेळेला त्याप्रमाणे आत्ताच पुष्कळ ख्रिस्त विरोधक उठलेले आहेत. म्हणजे त्या काळापासून या चळवळी सैतानाच्या सुरू झालेल्या आहेत प्रियांनो. आणि आता मात्र प्रियांनो त्या जास्त प्रमाणामध्ये दिसून येत आहेत. याचा अर्थ येत्या काळामध्ये कितीही मनुष्याने शोध केला की काय होणार आहे आपण आधीच शोधून घेऊ. काही लोकांना वाटत असतं नाही का, एखादी बातमी मिळाली की ती व्हॉट्सॲपवर कधी मी स्वतः पाठवेल माझ्या ग्रुपमध्ये माझ्या लोकांना आणि लोक थम्सअप करतील. अशा रीतीने काही लोक उतावळे झालेले असतात की लवकर काय होणार आहे ह्याचा मी शोध घेतो. आणि त्यामध्ये काही विश्वासणारे आहेत, म्हणजे ख्रिस्ती लोक आहेत, सेवकसुद्धा आहेत की त्यांनी परिपत्रक काढलेलं आहे अमुक अमुक वर्षामध्ये, अमुक अमुक सालामध्ये, अमुक अमुक आता दिवसामध्ये, काही वेळेला तर त्यांनी तारखासुद्धा दिलेल्या आहेत. आणि माझ्याकडे तसे पत्रकसुद्धा आहेत प्रिया, छापील. त्यांनी दिवससुद्धा भाकीत केलेला आहे, वर्षसुद्धा भाकीत केलेलं आहे की त्या दिवशी काय होणार आहे. परंतु देवाशिवाय हे कुणालाच माहीत नाही प्रिया. इवन सैतानाला सुद्धा त्या गोष्टी माहीत नाही. तर त्याच्याबद्दल तो म्हणत आहे ख्रिस्त विरोधक येणार आहे आणि आत्ताच ते उठलेले आहेत. त्याच्याबद्दल योहान देखील प्रियानं सांगत आहे. दानिएलाचं पुस्तक 11वा अध्याय जर वाचला तर त्याच्याबद्दल देखील प्रियानं त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या रीतीने वाचायला मिळेल. परंतु हा जो ख्रिस्त विरोधक आहे तो मात्र काय करणार आहे, तो सर्व लोकांना, त्याच्या लोकांना एकत्र करणार आहे. त्याचं एक मोठं सैन्य या भूतलावरती तो करणार आहे. कशासाठी? येशू ख्रिस्ताच्या लोकांबरोबर युद्ध करण्यासाठी, म्हणजे खुद्द येशू ख्रिस्ताबरोबरच. कारण त्याला माहीत आहे येशू ख्रिस्त पुन्हा एकदा या भूतलावर येणार. सैतानाला एवढं पण माहीत आहे प्रियानो की होय त्याचा नाश होणार आहे, पण तो कधी करणार आहे हे त्याला माहीत नाही. त्याचं होणार आहे आणि म्हणून तो तेव्हापासून चळवळी सुरू केलेल्या आहेत त्याने. म्हणजे येशू ख्रिस्ताच्या शिष्यांपासून चळवळी सुरू झालेल्या आहेत सापासारख्या प्रियानो. आणि त्याला अजगर म्हटलेलं आहे. प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये त्याला अजगर देखील म्हटलेलं आहे. पाऊल त्याच्याबद्दल म्हणत आहे 2 थेसलोनी प्रियांनो 2रा अध्याय, 2 थेसलोनी 2रा अध्याय आणि 3रं वचनामध्ये मी परत एकदा वाचते. कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका, कारण त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होऊन तो अनितिमान पुरुष प्रगट होईल. म्हणजे अशी काही परिस्थिती येईल म्हणतोय तो पुरुष प्रगट होण्याआधी, लोकांना जगाला दिसण्याआधी विश्वासाचा त्याग होणार आहे. लोक म्हणतील असं होऊच शकत नाही,
त्यांना कितीही पटवून सांगा, त्यांना कितीही प्रमाण द्या की प्रभू येशू ख्रिस्त हा येऊन गेलेला आहे, तुमच्या आणि माझ्या पापांसाठी मरण पावलेला आहे, मेला, गाडला गेला, तिसऱ्या दिवशी परत एकदा उठला, 40 दिवस दर्शन दिलं, स्वर्गामध्ये घेतलं गेलं, आता परत येणार आहे, ते विश्वास ठेवणार नाही. पण तुमचं आणि माझं काम आहे प्रियानो, लोकांना सांगत राहायचं, लोकांना सांगत राहायचं. कारण पुढं तो म्हणत आहे, लोक विश्वासाला त्यागणार आहेत. म्हणजे कदाचित प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे, अशी काही चिन्ह बघतील की चांगले सुद्धा लोक फसवले जातील प्रियानो. विश्वास ठेवणारे विश्वासहीन होतील, विश्वासाचा त्याग करतील. ते म्हणतील, हे आता हे सगळं तंत्रज्ञानाने सगळं कंट्रोल केलं जात आहे, कुठला देव आणि काय देव. म्हणजे थोड्याच दिवसात, आता जसं मागे वर्तमानपत्रात आपण नेटवर सुद्धा वाचलं होतं की चायना त्याचा स्वतःचा चंद्र तयार केलेला आहे त्याने. म्हणजे पृथ्वीला एक चंद्र आहे, आता स्वतःचा चंद्र, आणि तो चंद्र इतका त्यांनी मोठा केलेला आहे की जसं सूर्य दिवसा प्रकाश टाकतो तसं रात्रीच्या वेळेला त्यांना लाईट लावायची पण गरज नाही आता. तो चायनावरती मात्र चंद्र सारखा त्याला प्रकाश मिळणार आहे. आणि तो प्रकाश कुठून मिळणार आहे? तो सूर्याकडूनच घेणार आहे आणि तो प्रकाश चायनावर टाकणार आहे. म्हणजे एक नवीन ग्रह केल्यासारखंच प्रियानो थोडक्यात माणसाने प्रगती करायला लागलेलं. आणि मग असं जर काही बघितलं तर लोक म्हणतील, कुठं देव याच्यामध्ये? हे तर माणसाने सगळं बनवलेलं आहे. आणि मग आताही प्रियानो काही असे लोक आहेत की ज्याला अंधविश्वास निर्मूलन करणारे लोक आहेत. आता काही आपल्या भारत देशामध्ये, इवन महाराष्ट्रात अंधविश्वास आहेत लोकांचे, त्यांच्या त्यांच्या धर्मातले. ते कसे खोटे आहेत हे दाखवणारी एक प्रियानो संस्था आहे दाभोळकरांची, अंधविश्वास निर्मूलन संस्था जी आहे. आज ते लोक त्यांच्या लोकांबद्दल बोलत आहे, पण कालांतराने ते असं काही करून दाखवणार आहेत की तुम्ही, आत्तासुद्धा ते बोलत आहेत की विश्वास, ख्रिस्ती लोक जे आहेत, हे जे प्रार्थना करतात आणि वेगवेगळ्या रीतीने म्हणतात आरोग्य मिळतं, हे सगळं खोटं आहे, थोतांडे म्हणतात ते. आणि अशा रीतीने जर विश्वासणारे लोक जगातल्या लोकांमध्ये सामील झाले तर स्वतःचा विश्वास गमवायला काही वेळ लागणार नाही. तंत्रज्ञान बघितलं तर ते म्हणतील, अरे हे तर सगळंच, हे सगळं म्हणजे आपण जसं म्हणतो की प्रियानो इतर धर्मातल्या गोष्टी, कर्मकांड हे ते बघितल्यावर म्हणतो हे सगळं माणसाने बनवलेलं आहे, यांचा कुठं देव नाही आहे. तसं प्रियानो विश्वासणारे म्हणतील की हे सगळ्या गोष्टी कोणीतरी एकानेच लिहिलेल्या आहेत, बायबलमधल्या गोष्टी, हे काय खरं नाही, हे सगळं खरं आहे. आता अशी परिस्थिती येणार आहे, विश्वासाचा त्याग ते करणार आहेत. 4थं वचन म्हणत आहे पुढे, तो नाशाचा पुत्र विरोधी व ज्याला देव किंवा भजनी म्हणून म्हणतात, त्या सर्वांपेक्षा स्वतःला उंच करणारा, म्हणजे मी देव आहे असे स्वतःचे प्रदर्शन करीत देवाच्या मंदिरात बसणारा असा आहे. मी तो देव आहे. ख्रिस्त विरोधक हा स्वतःला देव म्हणणार आहे, लोकांना पटणार आहे, आणि लोकप्रियानो त्याला यरुशलेमच्या मंदिरामध्ये स्थान देणार आहे. ते म्हणतील, हाच समाजाचा उद्धार करणारा आमचा देव, असं म्हणून यरुशलेमच्या मंदिरामध्ये बसवतील. त्याचं गौरव प्रियानो सुरू होईल. आणि त्याला वेळ लागणार नाही प्रियानो, कारण काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलेलं आहे, मला वाटतं यावर्षी का मागच्या वर्षी प्रियानो, इंग्लंडमधल्या का अमेरिकेमधल्या कुठल्या तरी एका चर्चमध्ये हिंदू देवताची मूर्ती घेऊन गेली आणि पाळकाने आणि तिथल्या मंडळीने त्याची आरती केली, त्याचा प्रसाद खाल्ले, त्याचा जय जयकार केला चर्चमध्ये. जर चर्चमध्ये अशा गोष्टी होत आहेत विश्वासणाऱ्यांकडून, कारण ते म्हणतात सगळे सारखे आहेत, आपण विश्वासणारे आहोत म्हणतात ते देवाच्या चरणात. असं जर होत असेल तर हा ख्रिस्त विरोधक याला आता फार वेळ लागणार नाही आहे प्रियानो, ते दिवस आलेले आहेत असंच म्हणायला लागेल. आणि म्हणून लोक जे आहेत त्याचा स्वीकार करतील, त्या ख्रिस्त विरोधकाचा स्वीकार करतील, त्याला म्हणतील लवकर ये आणि तू हे सगळं काही करून टाक. म्हणजे सध्या जे प्रियानो इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या द्वारे जे चाललेलं आहे, हे सगळं त्याच्यासाठीच घडवलं चाललेलं आहे. ज्याला आपण म्हणतो सध्या डिजिटल पेमेंट चाललेलं आहे, फास्ट सगळं चाललेलं आहे. आधार कार्ड नंबर आहे,
आता कोणतं निघालं ते आरोग्य कार्ड काय हां हेल्थ कार्ड निघालेले, हेल्थ कार्ड सर्वांना चांगलं, एकदम फास्ट तुमचं सगळं रेकॉर्ड त्याच्यामध्ये राहणार आहे. हळूवार रीतीने तुमचं सगळंच रेकॉर्ड त्याच्यामध्ये राहणार आहे आणि ते सगळे रेकॉर्ड त्याच्याकडे राहणार आहे प्रियानो, आणि तो सगळ्या गोष्टीचं नियंत्रण करणार आहे. आता काही लोक त्याला या वॅक्सिनला सुद्धा म्हणत आहेत की त्यातलाच प्रकार आहे. मला माहीत नाही प्रियानो, अजून त्याच्यावर जास्त आपल्याला वेळ घालवणं गरजेचं आहे, अजून काही समय जाणं गरजेचं आहे. पण सध्या हा जो व्हायरससुद्धा आहे, या अशाच दुष्ट लोकांनी तो पसरवलेला आहे की जेणेकरून लोकसंख्या कमी करावी, नियंत्रण भारतावरती नाही तर सगळ्या जगावरती करता यावं. आपण फक्त एकाच माणसाला दोष देत राहतो भारतातले, पण हे सगळं जगिक गोष्टी ज्या आहेत, जगातल्या गोष्टी आहेत, तो ख्रिस्त विरोधक आहे प्रियानो. अँटी क्राइस्ट त्याला म्हटलेले, अनीतिमान पुरुष म्हटलेला आहे. ह्या सगळ्या त्याच्या गोष्टी आहेत. आणि असं पण काही अभ्यासक म्हणत आहेत की तो लवकरच प्रगट होईल. अजून कोण आहे हे मात्र जरी समजलं नसलं, पण तो लवकरच जगाला प्रगट होईल आणि जग जे आहे त्याला लवकर स्वीकारण्यास तयार होतील आणि ते म्हणतील तू लवकर ये, कारण आम्हाला यामधून तू सोडव. आणि तो आल्यानंतर काय करणार आहे, सर्व जग नियंत्रणामध्ये ठेवील. म्हणजे सुरुवातीचे हे काळ जे आहेत स्वस्त. आता आपल्याला हेच प्रियानो ओळखणं गरजेचं आहे की प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या प्रिय लोकांना घेण्यासाठी कधी येणार आहे हे आपल्याला ठाऊक नाही आहे, पण तिकडे लक्ष लावून ठेवा, कारण ते जर घेतले गेले तर पुढे तो काळ सुरू होणार आहे. मग त्यामध्ये आपण सुद्धा जावं ही अपेक्षा आहे प्रिया. मग आता जसं 2 दिवसापूर्वी विजा चमकल्या कडकडड, त्याहीपेक्षा मोठा आवाज होणार आहे प्रिया. आणि काही लोकांना असं वाटत आहे की बाबा खरंच प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन होतं का काय आता लगेच, कारण वातावरणही तसं व्हायला लागलेलं आहे सगळीकडे. आणि म्हणून हा येईल, ताबा घेईल आणि प्रियानो 3.5 वर्षानंतर सगळं काही त्याच्या ताब्यामध्ये येईल. पण पुढचे 3.5 वर्ष जे आहेत, 7 वर्षापैकी दुसरे जे 3.5 वर्ष आहेत, तो मात्र त्याचं लक्ष इस्रायल देशावर केंद्रित करणार आहे आणि त्या भूमीला हस्तगत करण्यासाठी सर्व सैन्य तो गोळा करणार आहे. आणि विशेष करून माझा दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे रशिया हे राष्ट्र पराजित केलं जाणार आहे असं अभ्यासकांचं म्हणणं. म्हणून माझा तो दुसरा मुद्दा आहे प्रिया. म्हणजे रशिया, चायना यापैकी प्रियानो जो देश आहे, ते लोक आहेत, उत्तरेकडून प्रियानो इस्रायलवरती आक्रमण करणार आहे. आणि त्याचं भविष्यवाणी आक्रमण करत असताना अशा ठिकाणी ते येणार आहेत इस्रायल देशावरती आक्रमण करायला की तेवढ्यात प्रभू येशू ख्रिस्ताचं सैन्य आकाशातून येणार आहे आणि आक्रमण इस्रायलवर होण्याआधीच प्रभू येशू ख्रिस्त त्यांना मारून टाकणार आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी कदाचित काही लोकांना दंतकथासारख्या वाटतील, परंतु पवित्र शास्त्रामधून मी सांगत आहे, मी माझ्या मनाचं सांगत नाही. आणि त्या जागेला मेगिदो इंग्लिशमध्ये शब्द आहे, मराठीमध्ये सुद्धा शब्द आहे. कार्मेल जो पर्वत आहे त्याच्या खालच्या भागामध्ये हा मेगिदो नावाचं एक भाग आहे, त्याला अर्मगिदोन म्हटलेलं आहे इंग्लिशमध्ये. तिथं हे युद्ध होणार आहे प्रिया. आणि मी यूट्यूबवरती थोडंसं ते पाहत होतो, तर तो डोंगराळसुद्धा प्रदेश आहे आणि बराचसा सपाटीचा पण प्रदेश आहे प्रिया. खूप मोठा सपाटीचा पण आहे आणि अधिक डोंगराळ पण भाग आहे. काही अभ्यासक असं म्हणतात की इथं जर युद्ध व्हायचं असेल तर इस्रायल लोकांना बिलकुल माहीत नाही डोंगरामध्ये कसं युद्ध करायचं. त्यांना बरोबर माहीत नाही आहे ते डोंगरामध्ये कसं करायचं, आणि ते एकटे भांडणारच नाही आहेत, ते एकटे लढणारच नाहीत. त्यांच्या मदतीला येशू ख्रिस्ताचं सैन्य येणार आहे प्रिया. म्हणजे यहुदी लोक मात्र इथंच राहणार आहेत, लक्षात घ्या. ते यहुदी लोक या भूतलावर राहणार आहे कारण त्यांनी त्यांच्या मसीहाला अजून ओळखलेलं नव्हतं आणि म्हणून विश्वासणाऱ्यांना ज्या वेळेला घेतलं जाईल यहुदी लोक इथंच राहणार आहेत आणि यहुदी लोकांवरती आक्रमण होणार आहे. त्यांच्यावर भयंकर छळाचा परिस्थिती येणार आहे. सगळं जग त्यांच्यावर प्रेशर आणणार आहे आणि सगळं जग त्यांच्यावरती तुटून पडण्याआधी ख्रिस्ताचं आगमन होणार आहे आणि त्यांना सोडवलं जाणार आहे. त्याला प्रियांनो आपण म्हणत आहोत की जो दुसरा मुद्दा मी म्हणत आहे,
रशियाचा विध्वंस म्हटलेला आहे त्या ठिकाणी प्रियानो. आणि याचं प्रमाण जर आपण काढलं, एजिकेलचं पुस्तक याचा 38वा अध्याय आणि 14 आणि 15 वचनामध्ये काय म्हटले बघा. एजिकेल याचा 38 अध्याय आणि 14 आणि 15 वचनामध्ये म्हटले, यास्तव हे मानवपुत्रा, संदेश देऊन गोगाला सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, जेव्हा माझे लोक इस्रायल निर्भय वसतील तेव्हा हे तुला कळणार नाही काय? तू आपल्या स्थानातून येशील, उत्तरेकडल्या दूरदूरच्या देशातून अश्वारूढ झालेला मोठा लोकसमुदाय, मोठा दळभार तू बरोबर घेऊन येशील. उत्तरेकडून येशील. आणि उत्तरेला कोण आहे प्रियांनो? गोग. त्या काळामध्ये गोग शब्द म्हटलेला आहे. गोग आणि मगोग शब्द येतील प्रियांनो. आणि अभ्यासक असं म्हणतात की त्याच्यामध्ये प्रियांनो 3-4 त्यांनी गोष्टी सांगितलेल्या आहेत. गोग आणि मगोग जर येरुशलेमवरून उत्तरेच्या दिशेला जर सरळ रेख मारली तर प्रियांनो उत्तरेच्या दिशेला रशियाचं नाव येतं आणि त्यालाच गोग आणि मगोग असं म्हटलेलं आहे. त्यांनी 3-4 वेगवेगळी प्रियांनो कारणंसुद्धा सांगितलेली आहेत की 38 अध्यायाच्या 3ऱ्या वचनामध्ये सुद्धा प्रियांनो त्यांनी सांगितले की त्याला सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा, अरे गोगा, रोश आणि मेशेक व तुबाल यांच्या अधिपती मी तुझ्या विरुद्ध आहे. 3 प्रियांनो जागेबद्दल तो म्हणत आहे. गोग, रोश आणि मेशेक आणि तुबाल 4. तर गोग जो आहे तो रशियामध्येच येतोय. त्यानंतर प्रियांनो त्यांनी वेगवेगळ्या शब्द काढलेले आहेत. रोश आणि मेशेक आणि तुबाल हे सुद्धा असं म्हटलं जातं की रशियाचं भाषांतर जर शब्द मेशेकचा जर केला तर मेशेकचं भाषांतर जर केल्यानंतर मोशिक शब्द येतो. मॉसिक शब्द ते म्हणत आहेत अगदी मॉस्कोच्या जवळचा आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये त्यांनी भाषांतर करून ते पाहिलेलं आहे की नक्की कोणतं ठिकाण आहे, कोणतं राष्ट्र आहे. तर रोश शब्दाचं भाषांतर करून मॉसिक शब्द येतो आणि मॉस्को हा शब्द त्याच्यामधून येतो. आणि मग त्यांनी तुबाल जो शब्द त्या ठिकाणी सांगितलेला आहे एजिकेलच्या पुस्तकामध्ये, तुबाल. तर तुबालसुद्धा ते असं म्हणतात रशियामधलंच तोब्लस्क नावाचं एक शहर आहे. तोब्लस्क जुन्या काळातलं मॉस्कोच्या आधी. आज मॉस्को शहर राजधानी आहे रशियाची. मॉस्को होण्याआधी तोब्लस्को नावाचं एक शहर आहे की ती त्याची राजधानी होती. आणि तेच वचनामध्ये इथं सांगितलेलं आहे की तोब्लस्को आणि रोश किंवा मोसिक किंवा मॉस्को हे सर्व देश अक्षरशः रशियामध्येच येत आहेत. आणि म्हणून हा संपूर्ण राष्ट्र कदाचित आजच्या काळामध्ये बघितलं तर चायनाला धरून अफगाणिस्तान, पाकिस्तान हे सगळे उत्तरेकडचे लोक इस्रायलवरती येऊन ह्या राष्ट्रावरती आक्रमण करणार आहे असं अभ्यासक म्हणत आहेत प्रियानो. आणि त्याची तयारी आता सुरू झालेली प्रियानो. की जसं म्हटलं प्रियानो की आतंकवादी गट जो तालिबान म्हणून म्हटला जातो त्याला एक आता जमीन मिळाली, भूभाग मिळालेला आहे की तो त्याचं स्वतःचं एक राष्ट्र आता करू शकतो. मग त्यांच्यामधून किंवा रशिया किंवा चायना याच्यामधून प्रियानो कोणतरी तो ख्रिस्ती विरोधक जो आहे तो मात्र प्रियानो उठला जाणार आहे. आणि म्हणून याबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर एजिकेल 38 आणि 39 वचनामध्ये याबद्दल प्रियानो भरपूर काही सांगण्यात आलेलं आहे. 38 आणि त्याच्या 18 वचनापासून देखील प्रियानो एक शास्त्रभाग मला तुमच्यासाठी वाचायचा आहे. 18 वचनापासून तिथं काय म्हटले, 18 ते 22 वचन. प्रभू परमेश्वर म्हणतो, गोग इस्रायल देशावर चाल करील. मी जे आता तुम्हाला सांगत आहे त्याचं रेफरन्स मी इथं देत आहे की प्रभू परमेश्वर काय म्हणतो, गोग इस्रायल देशावर चाल करील. त्या दिवशी असे होईल की माझ्या नाकपुड्या क्रोधाने फुरफुरतील, कारण मी ईर्षेने, क्रोधाग्नीने तप्त होऊन बोललो आहे की खरोखर त्या दिवशी इस्रायल देश
देशात मोठा भूकंप होईल. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, वनातले पशु, जमिनीवर रांगणारे सर्व प्राणी व भूमीवर राहणारी सर्व माणसे माझ्यामुळे थरथर कापतील. पर्वत नष्ट होतील, कडे खचतील, हरेक कोट कोसळून जमीनदोस्त होईल. प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या सर्व पर्वतांकडे त्याच्या विरुद्ध मी तलवार बोलवीन. प्रत्येकाची तलवार आपल्या भावावर चालेल. मरी व रक्तपात यांनी मी त्यांच्याबरोबर वाद मांडीन. त्यांच्यावर, त्यांच्या सैन्यावर पाऊस, मोठा गारा, अग्नी व गंधक यांची धो वृष्टी मी त्यांच्याबरोबर असलेले अनेक लोकसमुदायावर मी करीन. धो वृष्टी आणि सर्व काही सांगितलेलं. या सर्व गोष्टीचा काय अर्थ होतो प्रियानो? रशिया हा देश देवाने टार्गेट केलेला. आता या रशिया देशमध्ये सुद्धा विश्वासणारे लोक आहेत. काही लोक म्हणतील मग त्यांचं काय? अरे ते तर आधीच घेतले जातील. भूतलावरती, पृथ्वीवरती जेवढे लोक म्हणून आहेत विश्वासणारे, त्यांना सगळ्यांना परमेश्वर आधीच घेऊन जाणार आहे. मग 3.5 वर्षापर्यंत, त्यानंतर 3.5 वर्षापर्यंत जगातले दुष्ट लोक या ख्रिस्त विरोधकाला शोधून बसवतील मंदिरामध्ये. त्यानंतर हा ख्रिस्त विरोधी त्यांच्यावरती आक्रमण करायला येईल आणि प्रभूचं सैन्य अचानक 3.5 वर्षानंतर, म्हणजे 7 वर्षानंतर त्यांच्यावरती आक्रमण केल्यावर पराजय करेल आणि सैतानाला आपल्या ताब्यामध्ये, कैदेमध्ये ठेवणार. मग प्रभू येशू ख्रिस्ताचं राज्य सुरू होणार आहे. 2 घटना मी सांगितल्या. पहिली गोष्ट प्रियानो जी म्हटलं तुम्हाला, की ज्याला आपण म्हणत आहोत पुनरुत्थानानंतर ताबडतोब काय घडणार असेल तर ख्रिस्त विरोधी हा येणार आहे. दुसरी घटना म्हणत आहे इस्रायल राष्ट्रावर आक्रमण व्हायच्या आधीसुद्धा प्रियानो रशियाचा पराभव होणार आहे. आणि तिसरी घटना मी थोडक्यात सांगत आहे, इस्रायल म्हणजे यहुदी लोकांचं परिवर्तन होणार. कधी? या 7 वर्षाच्या महाकाळामध्ये. चांगले लोक घेतले जाणार आहेत सगळ्या जगामधून विश्वासणारे, पण इस्रायल लोक, यहुदी लोक जे आहेत ते त्यांच्या मसीहाला तेव्हा ओळखणार आहेत. त्यावेळेला त्यांना समजणार आहे की नक्की काय प्रियानो घडलेलं. पण तोपर्यंत त्यांना भयंकर त्रासामधून प्रियानो जावं लागणार आहे. आणि म्हणून मला वाटतं आपण मत्तेकृत शुभवर्तमान ज्या वेळेला वाचतो प्रियानो, तर त्याच्या 24व्या देखील प्रियानो अध्यायापासून आपण वाचत आहोत. 24 अध्याय आणि 6व्या वचनापासून प्रियानो मी वाचेल. आता हे लक्षात घ्या, 7 वर्षाचा महाकाळ आहे आणि या 7 वर्षाच्या महाकाळामध्ये यहुदी लोक मात्र इस्रायलमध्ये टिकून राहणार आहेत. त्यांच्यावर दबाव येणार आहे भयंकर, त्यांना हाल अपिष्ट भोगायला लागणार आहे. आणि तिथं त्यांच्याच राज्यामध्ये, त्यांच्या देशामध्ये, इस्रायल देशामध्ये त्या ठिकाणी तो ख्रिस्त विरोधक त्या ठिकाणी बसवला जाणार आहे. आणि मग परिस्थिती तिथं काय म्हटली येशू ख्रिस्त, त्यावेळेला परिस्थिती काय होईल म्हणतोय तो 24 अध्याय 6व्या वचनामध्ये, तुम्ही लढायांविषयी ऐकाल व लढायांच्या अवयव ऐकाल, घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा, कारण असे होणे आवश्यक आहे. परंतु तेवढ्यात शेवट होत नाही, कारण राष्ट्रांवर राष्ट्र व राज्यांवर राज्य उठले व जागोजागी दुष्काळ व भूमिकंप होतील. पण ह्या सर्व गोष्टी वेदनांचा प्रारंभ होय, तेव्हा तुमचे हाल करण्याकरता ते तुम्हाला धरून देतील, तुम्हास जिवे मारतील आणि माझ्या नावामुळे सर्व राष्ट्र तुमचा द्वेष करतील. सर्व राष्ट्र तुमचा द्वेष करतील. कोणाचा? इस्रायल लोकांचा, यहुदी लोकांचा. त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे, ख्रिस्ती लोकांचं नाही प्रिय. पुढे काय म्हटलेलं आहे 10वें वचन, त्यावेळी पुष्कळ जण अडखळतील, एकमेकास धरून देतील, एकमेकांचा द्वेष करतील, पुष्कळ खोटे संदेष्टे उठतील व अनेक फसवतील. आणि अनीती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल. सर्व राष्ट्रास साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात घाली जाईल, तेव्हा शेवट होईल.
आणि मग पुढे देखील म्हटलेले प्रियानो, दानिएलचा संदेशाबद्दल म्हटलेलं आहे त्याने, की दानिएल संदेशाच्याद्वारे सांगितले की ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्र स्थानात उभा असलेला तुम्हाला पाहाल. ओसाडीचा अमंगळ पदार्थ म्हणजे तोच ख्रिस्त विरोधी अनितिमान पुरुष मंदिरामध्ये उभा राहिलेला तुम्ही पाहताल, कुठल्या शल्मोनाने बांधलेल्या मंदिरामध्ये. आणि मग पुढे म्हटलेलं आहे, तेव्हा ते यहुदियात असतील. परत मी म्हणत आहे, 7 वर्षाच्या काळामध्ये यहुदी लोक तिथं राहणार आहेत, विश्वासणारे घेतले जाणार आहेत, त्यांच्याबद्दल ही भविष्यवाणी. तो म्हणते, तेव्हा यहुदियात जे असतील त्यांनी डोंगरात पळून जावे. जो धाब्यावर असेल त्याने आपल्या घरातून काही बाहेर काढण्याकरता खाली उतरू नये, आणि जे शेतात असतील त्याने आपले वस्त्र घेण्याकरता माघारी येऊ नये. त्या दिवसात ज्या गरोदर व अंगावर पाजणाऱ्या स्त्रिया असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार. तुमचे पालयन हिवाळ्यात किंवा शाब्बात दिवशी होऊ नये म्हणून प्रार्थना करा, कारण जगाच्या प्रारंभापासून आत्तापर्यंत आले नाही व एवढे कधीही येणार नाही असे मोठे संकट त्या काळी येईल. आणि ते दिवस कमी केले नसते तर कोणत्याही मनुष्याचा निभाव लागला नसता, परंतु निवडलेल्यांसाठी ते कमी केले जातील. त्यावेळेस जर कोणी तुम्हाला म्हणेल, पहा ख्रिस्त येथे आहे किंवा ख्रिस्त तेथे आहे, तर ते खरे मानू नका. मसीहा येणार आहे असं तुम्हीच विश्वास ठेवत आहात. यहुदी लोकांनी तो येऊन गेलेला आहे पण अजूनही विश्वास ठेवला नाही आणि ते अजूनही वाट पाहत आहेत. पण त्या काळामध्ये त्यांचं परिवर्तन होणार आहे प्रिय. पण लोक तुम्हाला सांगतील ख्रिस्त विरोधक इकडं आहे तिथं आहे, विश्वास ठेवू नका. 24 वचन, कारण खोटे ख्रिस्त व खोटे संदेष्टे उठतील, साधले तर निवडल्यास देखील फसवावे म्हणून मोठी चिन्हे व अद्भुते दाखवतील. कोण? ख्रिस्त विरोधक अशी गोष्टी करतील. आणि म्हणून काही लोक आज विश्वासणारे चमत्काराच्या मागे धावतात ना, तर प्रियानो लक्षात घ्या, सैतानाला सुद्धा तेवढा ताबा आहे की तो वेगवेगळ्या रीतीने चमत्कार करेल आणि विश्वासणाऱ्यांना सुद्धा फसवेल. त्याच्या मागे जाऊ नका, वचनाकडे धावा. वचन काय सांगतं? पुढं काय म्हटलं? 25 वचन, पहा मी अगोदरच तुम्हाला सांगून ठेवले आहे, यास्तव कोणी तुम्हाला म्हणतील पहा तो अरण्यात आहे तर जाऊ नका. तुम्हाला म्हणेल पहा तो आतल्या खोलीत आहे तर ते खरे मानू नका. कारण जशी वीज पूर्वेकडून पश्चिमेपर्यंत चककत जाते तसे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. तुमच्यावरती भयंकर त्रास होईल, पण त्याच वेळेला प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या सैन्यासह येणार. आणि जिथे प्रेते असतील तिथे गिधाडे जमतील. म्हणजे काय? त्यावेळेला प्रेत पडतील, खूप प्रेत पडतील. कारण येशू ख्रिस्त ज्या वेळेला सामर्थ्याने येणार आहे, सैतानाचे लोक आणि सैतानाला प्रियानं धरलं जाणार आहे, माणसांची प्रेते पडली जातील आणि मग तिथे गिधाडे जमतील त्या ठिकाणी. त्या दिवसातील संकटानंतर लगेच सूर्य अंधकारमय होईल, चंद्र प्रकाश देणार नाही, तारे आकाशातून पडतील, आकाशातील बळे डळमळतील. तेव्हा मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशात प्रगट होईल. मग पृथ्वीवरील सर्व जातीचे लोक शोक करतील आणि ते मनुष्याच्या पुत्राला आकाशातल्या मेघारूढ होऊन पराक्रम व मोठ्या वैभवाने येताना पाहतील. करण्याच्या महानादाबरोबर तो आपल्या दूतांसह पाठविल आणि ते आकाशातील एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत त्याच्या निवडल्यास चारी दिशाकडून जमा करील. यहुदी लोकांचं परिवर्तन. जे जे यहुदी लोक विश्वास ठेवतील त्या मसीहावरती, त्यावेळेला त्यांनाच फक्त प्रियानो चान्स आहे, वाचवले जातील. त्यावेळेला आपल्यापैकी जर असतील आणि ते म्हणतील आम्हाला तिथं संधी मिळेल का? नाही मिळणार. कारण विश्वासणारे आधीच घेतलेत राष्ट्रातले. यहुदी लोकांना मात्र हा छळ सहन करावा लागणार आहे. कारण परमेश्वराने त्यांच्यासाठी ही शिक्षा अगदी मोशेच्या काळापासून आपण बघितलं प्रियानो. ते कधी देवाकडे येतात तर कधी परत एकदा मूर्तीपूजेकडे जातात आणि दरवेळेला त्यांना शासन करत आलेलं आहे. हे शासन कशासाठी माहिती आहे का? ख्रिस्ताला त्यांनी ओळखलं नाही म्हणून. देवाचा पुत्र त्यांच्याकडे आला पण त्यांनी ओळखलं नाही म्हणून त्यांना हे शासन आहे आणि त्यांना संधी त्यावेळेला मिळणार आहे. इस्रायल लोक प्रियानो त्यांचं परिवर्तन होणार आहे. लक्षात घ्या प्रियानो, ज्या सर्व गोष्टी घडणार आहेत विश्वास ठेवा. आणि पवित्र शास्त्रामध्ये आत्तापर्यंत ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या घडलेल्याच आहेत. एकही अशी गोष्ट नाही आहे
की देवाने सांगितली आणि ती घडली नाही. हो, जर तशी असेल की ती घडली नाही तर ती भविष्यामध्ये होणार आहे, कारण ती पुढं होणार आहे. पण प्रभू श्री ख्रिस्ताबद्दल, मंडळांबद्दल किंवा इस्रायल राष्ट्राबद्दल जे काही सांगितलं आहे ते सर्व काही होणार आहे. आपली तयारी ठेवा प्रिया. प्रभूचं आत्ता जरी आगमन झालं, आपण कुठे जाणार आहोत? आपलं रूपांतर होणार आहे, उठवले जाणार आहे, प्रभूला सामोरं जाण्यासाठी आपण भेटणार आहोत का या भूतलावरतीच राहायचं आहे? आणि माणसांची खटपट चालली आहे नाही का भूतलावरती, ही औषधं खा, ती औषधं खा, की ज्याचं काही त्याला 100 नाही 200 वर्ष अजून आयुष्य मिळणार. आयुष्य किती मोठं आणि किती छोटं याकडे लक्ष देऊ नका. आज कोणतंही वय असू द्या, काळ असा आहे, आपण अशा काळामध्ये जन्म घेतलेला आहे किंवा आलेलो आहोत की जिथून प्रियांनो प्रभू श्री ख्रिस्त लवकर आपल्याला घेऊन जाणार. पूर्वीचे काही लोक होते 1000 वर्ष पाहिली, आपले पूर्वजांनी प्रियांनो 100 वर्ष पाहिली, 80 वर्ष पाहिली. आजही काही लोक आहेत, आज कदाचित म्हणतील आम्हालाही 100 वर्ष जगायचं आहे. प्रियांनो, असं विश्वास ठेवू नका किंवा त्याची अपेक्षा करू नका. आज कोणतंही वय असू द्या, विश्वासणारे आहेत. प्रभू त्याने म्हणावं, मी आत्ता तुला भेटायला तयार आहे, अशी स्वतःची तयारी करून घ्या. आणि खात्रीने प्रियांनो, या विश्वासामध्ये जेव्हा आपण कायम राहू, आणि प्रभू आला तर घेऊनच जाईल, आणि नाही आला तर त्याच विश्वासामध्ये कदाचित आपण मेलो तरी प्रभूचं आगमन होईल, त्यावेळेला पहिल्यांदा आपल्यालाच उठवलं जाणार आहे, आपणच प्रभूला भेटणार आहोत. पण विश्वासणारेच, दुसरं कोणी नाही. आणि म्हणून स्वतःची तयारी करून घ्या प्रियांनो. जर नसेल अजून तयारी केली, तयारी करून घ्या. जगातल्या गोष्टी दुय्यम आहेत. प्रभू सर्व काही आपल्याला प्रियांनो त्याच्या सामर्थ्याने वचनामधून दाखवते, बोलत आहे. त्या प्रभूला नमन करूया पुन्हा एकदा. खरोखर प्रभू, आम्ही विश्वास तुझे आभार मानत आहोत तुझ्या वचनासाठी. तू आमच्याशी बोललेला आहेस आणि आमची तयारी प्रभू तू खरोखर करून घेतलेली आहेस. ज्यांची अजूनही तयारी झाली नसेल प्रभू, अशा सर्व बहीण भावंडांसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. बापा, ह्या परिस्थितीला पाहून स्वतःला आम्ही तुझ्या हातात सामोरं जावं, स्वतःला सादर करावं. आणि मग प्रभू परमेश्वरा, खरोखर जे जीवन आम्हाला तू दिलेलं आहे ते भेडाचं नाही तर धैर्याचं दिलेलं आहे, सामर्थ्याचं दिलेलं आहे. आणि सामर्थ्याने प्रत्येक गोष्टीला जाण्यासाठी आम्हाला तुझ्याकडूनच प्रभू मदत मिळू शकते. होय प्रभू, आज वेगवेगळ्या रीतीने आमचे प्रभू परमेश्वर प्रियजन तुझे विश्वासणारे ज्या ज्या परिस्थितीत असतील त्यांची भेट घे प्रभू, त्यांच्याशी बोल. जगातल्या चिन्हांकडे बघितल्यावर आम्हाला हे दिसून येत आहे की होय, प्रभू श्री ख्रिस्ताचं दुसरं आगमन लवकरच होईल. प्रभू, सर्व लहान मुलं मुली, सर्व तरुण तरुणी, आईवडील, आजी आजोबा, ज्या कुठल्या वयामध्ये ते आहेत, खात्रीने प्रभू त्यांच्या अंतःकरणाशी तू बोल, त्यांची तयारी करून घे. आणि जेवढं जास्त इतर लोकांना आम्ही ही सुवार्ता सांगू, त्यांच्यावरती प्रभू परमेश्वराची जिवंत ओळख होऊन देऊ, तोपर्यंत आम्हाला प्रभू तुझ्या आत्म्याने तू चालव. आज पुन्हा एकदा सर्व वेळ काढ आणि इथून पुढचा प्रभू परमेश्वर आमचा समय तुझ्या पवित्र हातात देत लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागते म्हणतोय. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जा, तुझे राज्य ये, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हा असते, आणि जसे आमच्या ऋण्यास ऋण सोडल्या तसे तू आमचे ऋणी आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षिता नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढं सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनांबरोबर, विशेष करून प्रभू श्री ख्रिस्ताचं दुसरं आगमन होण्यासाठी तुम्हाला विशेष सहाय्य करो. आमेन. काल आज सर्व काळ येशू सारखा, सर्व बदलती तरी येशू सारखा. धन्य त्याचे नाम, धन्य त्याचे नाम,
सर्व बदलती तरी येशू सारखा. आमेन. देवाची स्तुती असो. धन्यवाद. सगळ्यांचा आभार मानत आहे जॉईन झाल्याबद्दल. आज संध्याकाळी परत एकदा प्रियानो 6 वाजता संडे स्कूल आहे. कृपा करून मुलांना जॉईन होण्यास मदत करा. उद्याच्या दिवशी सोमवार आहे, तरुण संघ आहे आणि मग बुधवारच्या दिवशी बायबल स्टडी आहे. शुक्रवारी महिलांची सभा आहे आणि मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार आपल्या प्रियानो SNBCचे क्लासेस चालू राहतील. सुरक्षित राहा, काळजी घ्या आणि प्रियानो स्वतःला देखील सांभाळा. थँक्यू.